ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणकरांची यंदाची श्रीरामनवमी सर्वार्थाने अत्यंत भक्तिमय आणि भारदस्त अशी ठरली। निमित्त होतं ते भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे। कल्याणातील प्रत्येक समाज घटकाने या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्यानं यंदाची ही शोभायात्रा अभूतपूर्व अशी ठरली। कल्याण पश्चिमेतील ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या महाआरतीनंतर दुर्गाडी चौकातून सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास या शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ झाला।
श्रीरामाची प्रतिमा असणारे भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि पारंपरिक भगवी वस्त्रे घालून हजारो श्रीराम भक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते. तर त्या जोडीला ढोल ताशांचा गजर आणि जय श्रीरामांच्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेलेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे कल्याण शहरातील प्रत्येक समाजाचे शेकडो ज्ञाती बांधव भगिनींनीही पारंपरिक पोशाखात या शोभायात्रेत सहभाग घेतल्याचं दिसून आलं. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुर्गाडी चौकापासून सुरू झालेली ही शोभायात्रा लाल चौकी, सहजानंद चौक, देवी अहिल्यामाता चौक, लोकमान्य टिळक चौकामार्गे पार नाका येथील श्रीराम मंदिर येथे महाआरती करून मग संपन्न झाली. पार नाका येथे महाआरतीनंतर या शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर सुप्रसिद्ध इस्कॉन संस्थेतर्फे उपस्थितांना प्रसाद वाटपही करण्यात आलं. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रभू श्रीरामांना आपलं मंदिर प्राप्त झालंय. हा केवळ हिंदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील हिंदूंच्या दृष्टीने आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. त्याच अभिमानातून आजच्या श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत श्रीराम भक्तांचा जनसमुदाय लोटल्यानं या शोभायात्रेला अभूतपूर्व असे स्वरूप प्राप्त झाल्याची भावना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.